जपाकुसुम म्हणजेच जास्वंद. जास्वंदीची फुलं सर्वांनाच प्रिय असतात, परंतु देवीदेवतांमध्ये जर बघितलं तर विशेष गणेशाला ही फुलं वाहिली जातात. जास्वंदीचे अनेक प्रकार आहेत, अनेक छटा असलेली फुलं आहेत. लाल भडक, गुलाबी, पांढरी, विविध प्रकारची जास्वंदीची फुलं असतात. पण तुम्हाला मी आज एक वेगळ्याच प्रकारची जास्वंद दाखवलेली आहे. आणि जर कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता की ही जास्वंद तुम्ही पाहिली आहे का. बघा, मी तुम्हाला दाखवते. ह्या जास्वंदीचं नाव आहे कंदील जास्वंद. एकदम आकर्षक अशी ही फुलं. आता ही जी जास्वंद आहेत तर ह्याचे काही औषधी पण गुणधर्म आहेत. विशेष करून जर बघितलं तर केसांच्या तक्रारीसाठी ह्याचा उपयोग जो आहे तर तो केला जातो. केसाची वाढ होण्यासाठी ह्या फुलांचा उपयोग केला जातो किंवा ह्या जास्वंदीच्या फुलापासून विशेष असं तेल बनवलं जातं. त्यामुळे आपल्या केसांचा जो रंग आहे, काळेपणा, तर तो टिकतो. त्याचप्रकारे जर टक्कल पडलेला असेल तर त्याही जागी त्या फुलांचा किंवा पानांचा रस लावतात आणि पुन्हा त्या टक्कल पडलेल्या जागेवर केस यायला लागतात. त्याचप्रकारे जर बघितलं तर मूळव्याधीवर, धातुविकारावरही या पांढऱ्या फुलाचं पाणी जे आहे त्या पाण्याचं काय केलं जातं, सेवन केलं जातं. किंवा ज्या पांढऱ्या जास्वंदीच्या ज्या कळ्या असतात तर त्या कळ्या तुपात तळून साखरेबरोबर खाल्ली जातात. म्हणजे त्या आजारामध्ये, मूळव्याधीवर त्याचा उपयोग होतो. लाल जास्वंदीची फुलं जी आहेत तर ती रात्री पाण्यात ठेवून सकाळी जर त्या पाण्याचं सेवन केलं तर पोटही जर बघितलं तर आपलं साफ होतं. त्याचप्रकारे जर बघितलं तर आपल्या हृदयात दुखत असेल, बद्धकोष्ठता असेल तर त्यासाठीही लाल जास्वंदीचं पाणी प्यावं. किंवा जास्त जर त्रास वाटत असल्यास त्याच्या फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्या चावूनही खाव्यात. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर ही जी लाल जास्वंदी एकेरी फुलं असतात तर त्याचाच उपयोग जर बघितलं तर ते तेलासाठी केला जातो, औषधासाठी केला जातो. आणि त्याची सुंदर अशी त्या लाल फुलांची चहाही बनते. आणि ते चहाला पण इतका सुंदर लाल कलर येतो की खरोखरच तुम्ही एकदा तरी ही जास्वंदीच्या फुलाच्या चहाची ट्राय करून पहा. 1 ते 2 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 7-8 ही लाल भडक जी जास्वंदीची फुलं आहेत तर ती फुलं घालायची. आणि जसं आपण ज्या प्रकारे चहा उकळतो त्या प्रकारे चहा उकळायचा. त्याच्यामध्ये गूळ घाला, साखर घाला, काही घाला आणि त्याची चहा बनवा आणि ती चहा प्या. आणि वाटलं तर त्याच्यामध्ये थोडंसं तुळशीची पानं घाला, चहापात घाला, म्हणजे अजूनही त्याची चव तुम्हाला वाढेल. किंवा थोडंसं आलं पण तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. म्हणजे ती जी आपण रोज चहा पितो ती शरीराला हानिकारक आहे, पण ही जर आपण चहा पिली तर ही आयुर्वेदिक चहा आहे आणि ह्या चहाचा आपल्या शरीराला जो आहे तर तो उपयोगच होणार आहे. कारण तसंही जर बघितलं तर ही फुलं जी आहेत ही थंड प्रकृतीची फुलं आहेत. तर त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही प्रयत्न करून पहा आणि ह्या चहाचं सेवन करा. किंवा खोबरेल तेल घेऊन त्या तेलामध्ये 21 दिवस तुम्ही फुलं घालून ठेवू शकता. आणि 21 दिवसानंतर जर बघितलं तर ते बंद गॅसवर
तेल ठेवायचं आहे आणि ते मंद गॅसवर एक 15 ते 20 मिनटं तेल उकळवायचं आहे आणि उकळल्यानंतर ते थंड करून गाळून ठेवायचं आहे आणि ते तेल तुम्ही वापरून पहा की नक्कीच तुमची केस गळती जी आहे तर ती केस गळतील, थांबतील, नवीन केस येतील, घनदाट केस येतील आणि त्याचबरोबर केस काळे होतील.